ॲनिमल क्लासिफिकेशन. व्हॉट इज द ॲनिमल क्लासिफिकेशन? आता हे ॲनिमल क्लासिफिकेशन कुठून आलं? हे बघा, किंगडम ॲनिमेलिया हा धडा बघणार आहे आपण. कुठला बघणार आहे? किंगडम ॲनिमेलिया म्हणजेच ॲनिमल क्लासिफिकेशन. मात्र त्याच्या आधी आपण बघूयात की हे किंगडम ॲनिमेलिया कसं आहे. ॲनिमलचं क्लासिफिकेशन आहे, तसंच कोणाचं आहे? प्लांटचं पण क्लासिफिकेशन आहे. किंवा कसं आलं हे? तर R.H. व्हिटकर म्हणून एक सायंटिस्ट होऊन गेले. कोण? R.H. व्हिटकर. ह्यांनी काय केलं माहिती काय? आपण ह्या पृथ्वी तलावर एवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, n नंबर ऑफ, n म्हणजे भरपूर आहेत. मग एवढे प्राणी, एवढे वनस्पती, एवढे मोनेरा, एवढे प्रोटिस्ट, एवढे फंगाय लक्षात कसे ठेवायचे प्रत्येकाला? त्यामुळे त्यांनी ह्या अखंड लिव्हिंग ऑर्गॅनिझम फक्त 5 ह्याच्यात डिवाइड केले. 5 म्हणजे कुठले कुठले? हे आहेत हे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्ट. किंगडम याचा अर्थ त्यांची प्रजात म्हणत आपण. काय आलं? मोनेरावाले, प्रोटिस्टवाले, सगळे झाडं, सगळे बुरशा आणि सगळे ॲनिमल. काय आलं? हे मग ह्याला म्हणायचं 5 किंगडम क्लासिफिकेशन. धडा हा फार महत्त्वाचा आहे. 11वीला फार महत्त्वाचा आहे थिरीला. 12वीला ह्याच्यावर मागच्या वर्षी 4 प्रश्न आलेले आहेत. कुठे गेली? हे आलं नाही? 12वीला कुठे जातो का? हां, गुलनाज ह्या धड्यावर मागच्या वर्षी 4 प्रश्न आलेले आहेत. 16 मार्कला हा चॅप्टर आहे. आणि फॉर युअर बेटर काइंड ऑफ इन्फॉर्मेशन 10वीतलेच 3 प्रश्न होते. काय सांगितलं मी तुम्हाला? हे आता आपण शिकवणार धडा आहे. ह्यातले किती होते? आणि 2 जे होते ते ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजे कुठले होते? असे टोटल 4 का 5 प्रश्न आलेले आहेत. 20 मार्कचा चॅप्टर पडला. त्यामुळे नीट पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचा आहे. 11वीला थिरीला फार महत्त्वाचा आहे. आणि 10वीला 11 बरोबर लागतो महत्त्वाचा आहे. आणि आत्ता पण तुम्हाला ह्याच्यावर किती मार्क सांगितलं? मला 6 मार्कला धडा ह्या, बरोबर आहे? त्यामुळे हा 4 काय 6 8 7 मार्कला आहे. 6 आणि 7 8चं कॉम्बिनेशन बरोबर 7 मार्कला धडा आहे. 5 मार्क जर असेल ठीक आहे. तर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पहिल्यांदा ह्या व्हिटकरनं काय केलं? प्रो कॅरियोट्स आणि यू कॅरियोट्समध्ये केलं. कॅरियोट्स, द मिनिंग ऑफ वर्ड कॅरियोट इज नोन ॲज न्यूक्लियस. कॅरियोटला काय म्हणायचं? प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह. आपण म्हणतो अल्ट्रा प्रो मॅक्स. प्रो म्हणजे पुढचा असतोय कुठं? बाकीच्या ह्याच्यात. खरं आपल्या सायन्सच्या भाषेत, आपल्या बायोलॉजीच्या भाषेत प्रो ह्याचा अर्थ अलीकडचा, नॉट पलीकडचा. अलीकडचं म्हणजे मागचं वर्जन आहे. कळलं? हे कसलं आहे? पुढचं वर्जन आहे. प्रो म्हणजे अलीकडचं. तर ह्याचा न्यूक्लियस प्रो आहे. प्रो ह्याचा अर्थ काल मी तुम्हाला शिकवलं, लिंबू टिंबू आहे. ह्याला लई महत्त्व नाही आहे. कळलं? आणि तो कसा आहे? एकदम परिपक्व आहे. त्यामुळे ज्यांचा न्यूक्लियस, आता न्यूक्लियस म्हणजे काय? न्यूक्लियस इज अ किंग ऑफ सेल. आपल्या बॉडीमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला आहे? ब्रेन. का? ब्रेन ठरवणार काय काय ऑर्गन फंक्शन करणार आहे ते. तसं आपल्या बॉडीमधला सेल जो आहे, ह्या सेलमध्ये भरपूर n नंबर ऑफ सगळे सेल ऑर्गॅनिलीज आहेत. मायटोकॉन्ड्रिया आहे, गॉल्गी ॲपॅरेटस आहे, सेल वॉल आहे, सायटोप्लाझम आहे, क्लोरोप्लास्ट आहे, 70s रायबोझोम आहे, भरपूर कोण आहे, तुम्ही ते बघा नंतर. तर ह्या सगळ्यांनी कोण कोण काय काय काम करणार ठरवणार कोण? न्यूक्लियस. ओके. आणि म्हणून आपण क्लासिफिकेशन करताना काय केलं? ज्यांचा मेंदू चांगला आहे असे, ज्यांचा मेंदू चांगला म्हणण्यापेक्षा नवीन आता तयार व्हायला चालू झाला आहे. आणि हा कसा आहे? पूर्ण तयार झाला आहे. मग ह्याच्यामध्ये येते किंगडम मोनेरा. व्हॉट इज किंगडम मोनेरा? पुढे शिकवणार आपण. आता एवढं लक्षात ठेवा, किंगडम मोनेरा. आता जे यू कॅरियोट्स आहेत, ज्यांचा न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे, ज्यांचा ब्रेन वेल डेव्हलप आहे, अशामध्ये आपण काय केलं? परत 2 भाग केले. युनिसेल्युलर म्हणजे काय? एक पेशीय. आणि मल्टीसेल्युलर बहुपेशीय. म्हणजे पहिलं क्लासिफिकेशन आपण कशावरून केलं होतं? न्यूक्लियसवरनं. ज्यांचा न्यूक्लियस तयार व्हायला चालू झाला आहे, ज्यांचा पूर्ण तयार झाला आहे. दुसरं क्लासिफिकेशन आपण कशावरून केलं? सेल, नंबर ऑफ सेल किती आहेत हे बघा. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलरमध्ये डायरेक्ट किंगडम, ठीक आहे. युनिसेल्युलरमध्ये काय आलं? डायरेक्ट एकच आलं. कुठलं? एम नंतर पी, मध्य प्रदेश. एम फॉर मोनेरा, पी फॉर प्रोटिस्ट. आता राहिला विषय मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलरचं अजून होतं आहे काय? सेल वॉल कशी आहे ते, किंवा सेल वॉल आहे का नाही. हे बघा, विथ द सेल वॉल, विदाउट सेल वॉल. कोण आले बाहेर? ईश्वरीचं लक्ष सगळं. विथ सेल वॉलचं काय केलं बघा परत आता? ॲटोट्रॉप आणि हेट्रोट्रॉप. काय ते? ॲटोट्रॉप म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. हेट्रोट्रॉप म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण. ओके. म्हणून ॲटोट्रॉपमध्ये काय आलं बघा?
प्लांट सगळे, किंगडम प्लांटी हा पूर्ण धडा आहे 11वीला, किंगडम प्लांटीवर आणि किंगडम ॲनिमेलिया असे 2 धडे आहेत ना. हां, हेटरोट्रॉप कोण आहे? बुरशीजन्य, बुरशी सगळे दुसऱ्यावर अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही वाडीला गेल्यानंतर ते पायऱ्यावर शेवाळ असते बघा, तर शेवाळ इज नथिंग बट फंगाय, दॅट इज द फंगस. किंवा ब्रेड 4 दिवस घरात ठेवला आहे त्याला बुरशी येते, दॅट इज द ब्रेड ठेवल्याशिवाय होते का बुरशी? चपाती ठेवल्याशिवाय होते का बुरशी? नाही. त्यामुळे हे दुसऱ्यावर अवलंबून आहे म्हणून हेटरोट्रॉप म्हणलं. आणि विदाऊट सेल वॉल काय त्याच्यामध्ये? किंगडम ॲनिमल. त्यामुळे लक्षात यायला पाहिजे ॲनिमल क्लासिफिकेशन करायचं, सॉरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं आहे तर पहिला आपण काय करणार? प्रोकॅरियोट, यूकॅरियोट. प्रोमध्ये कोण येणार? किंगडम मोनेरा. त्यानंतर यूकॅरियोटमध्ये काय येणार? युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये कोण येणार? किंगडम प्रोटिस्टा. बरोबर आहे? चुका लागले साधिया. हां, त्यानंतर ह्याच्यामध्ये काय येणार? मल्टीसेल्युलरमध्ये काय येणार? विदाऊट सेल वॉल, विथ सेल वॉल. विदाऊटमध्ये काय येणार? हां, ॲटोट्रॉप, किंगडम प्लांटी, हेटरोट्रॉप, किंगडम फंगाय. आणि विदाऊट सेल वॉलमध्ये काय येणार? आणि आता इथनं धडा आपला पूर्ण चालू होणार पुढं. आता आपण बघितलं हे कुठनं आलं, कळलं? आणि धडा चालू इथून आहे. मग हे सांगितलं कशासाठी? तुम्हाला सगळं लिंक लागायसाठी, कुठनं कुठं काय काय आलं बघायसाठी. समजलं? ओके, स्टॉप कर व्हिडिओ. आता मी काल तुम्हाला शिकवलं होतं पहिल्यांदा किंगडम आपण बघायला लागलोय, किंगडम ॲनिमेलिया. आता किंगडम नंतर आपण बघत असतोय सब किंगडम. ओके, म्हणजे त्याच्यातल्या 2 परत हे बघत असतोय. त्यामध्ये आहे नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. आपण काल बघितलेलं आहे कॉर्डेट्स. द वर्ड कॉर्डेट अराइव्ज फ्रॉम कॉर्डा. कॉर्डा मीन्स आपलं मणक्यासारखा भाग. काल बोललोय तुम्हाला मी, ज्यांना मणक्यासारखा भाग नाही ते, थोडक्यात नोटोकॉर्ड नाही ते, त्याला काय म्हणतो आपण? नोटोकॉर्ड. आणि ज्याला नोटोकॉर्ड आहे, नोटोकॉर्ड म्हणजे परत सांगतो तुम्हाला मी, मनका. ओके, कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट. मग काल आपण बघितलेलं नॉन कॉर्डेट्सला काय असते? नोटोकॉर्ड पुढं असते असलं तर, कॉर्डेटला कुठं असते? मागं असते. आपण आहे कुठे घ्यायचं? कॉर्डेटमध्ये. मग आपला मनका कुठं आहे? मागच्या साईडला. म्हणून काल बोललो होतो आपण पोस्टेरियर ॲस्पेक्ट किंवा व्हेंट्रल. लक्षात आहे ना? व्हेंट्रल आणि पोस्टेरियर म्हणजे अंटेरियर, पोस्टेरियर, डॉर्सल, व्हेंट्रल. हां, हे डॉर्सल. पोस्टेरियर म्हणजे डॉर्सल साईडला याचा मनका असणार आहे, ह्याचा कुठं असणार आहे? अंटेरियर साईडला किंवा व्हेंट्रल साईडला. त्याचप्रमाणे आपलं हृदय कुठं असते? पुढच्या साईडला. म्हणजेच काल शिकवलं आपण अंटेरियर म्हणजे पुढची साईड, पोस्टेरियर म्हणजे मागची पाठ करून घेतली आपण ते. त्यामुळे इथं हृदय कुठं असणार आहे? अंटेरियर साईडला. इथं कुठं असणार आहे? समजलं एवढं तरी? त्यानंतर गिल स्लिट्स प्रेझेंट, ॲब्सेंट ह्याच्यावरून आपण केलं होतं हे. आता आपण त्याचं थोडंसं पुढे जाणार. ह्याचं परत पहिल्यांदा आपण काय बघितलं? किंगडम, सब किंगडम. सब किंगडमच्या पुढे असते फायलम. हे बघा इथं आलं का फायलम? ओके, इथं आलं फायलम. तर नॉन कॉर्डेटचे फायलम 10 आहेत आणि कॉर्डेटचे फायलम किती आहेत? फक्त 1. समजलं? तर आपल्याला पेपरला विचारलं फायलम किती टोटल किती आहेत? 11 आहेत. इथून हे 10 आणि इकडचं फक्त हे. आता फायलमच्या पुढं काय असते? सब फायलम. काल आपण बघितलेलं हे, त्यामुळे हे ओळीनं पहिला 4 पाठ करायला लागतात. मग हे सब फायलम इथं नाहीतच आहेत, इथं सगळे फायलम आहेत, ह्याला सब फायलम येत नाहीत. आणि इथं मात्र काय येतात? सब फायलम येतात. सब फायलम कुठलं कुठलं? युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्राटा. ओके, आणि सब फायलमच्या पुढे काय ते लास्टला? क्लास. ह्याला पण एक पण क्लास नाही, ह्याला पण एक पण क्लास नाही, ह्याला मात्र 6 क्लास आहेत. कळलं? त्यामुळे तुमच्या लक्षात पाहिजेत किंगडम, सब किंगडम, फायलम, सब फायलम, क्लास. फायलम नॉन कॉर्डेटचे किती किती आहेत? 10 आहेत. मी तुम्हाला शिकवताना काल सांगितलेलं, पहिला 2 लक्षात ठेवा, तिसरा वेगळा लक्षात ठेवायचं, चौथा 5वा लक्षात ठेवायचं, बरोबर आहे? 6वा 7वा लक्षात ठेवायचं, 8वा तेवढा वेगळा लक्षात ठेवायचं आणि शेवटचे 2 परत एकसारखी. जसं की प्रोटोझोआ, पोरिफेरा एकत्र पाठ करायचं. त्यानंतर नायडेरिया वेगळं पाठ करायचं. हे बघा, हे जे आहे स्पेलिंग हेल्मेंथिस म्हणा, प्लॅटी हेल्मेंथिस, अस्क हेल्मेंथिस, प्लॅटी हेल्मेंथिस, अस्कल मेंथिस म्हणायचं किंवा अस्क हेल्मेंथिस म्हणायचं. समजलं? त्यानंतर
ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा एकसारखं, मोलुस्का, इकॅनोडर्मॅटा, हेमिकॉर्डाटा, एकदा म्हणतो आपण प्रोटोझोआ, पोरिफेरा, नायडेरिया, प्लॅटीहेल्मिंथिस, अस्कॅल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्मॅटा, हेमिकॉर्डाटा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ॲज इट इज. ह्याची ट्रिक नंतर सांगतो तुम्हाला वाटल्यास, कारण हे पहिला असंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कळलं. आणि ह्या धड्यामध्ये आपल्याला प्रत्येक आपण बघणार आहे ह्याचं महत्त्व काय, ह्याला काय, ह्याला काय, ह्याला काय, सगळं बघणार आहे. त्यामुळे हे धड्यात लक्षात ठेवलं तर पुढचं लक्षात राहील आपल्याला. आणि त्यानंतर बघणार आपण हे म्हणा युरोकॉर्डाटा, सिफेलो कॉर्डाटा, व्हर्टिब्राटा. ह्याच्यामध्ये काय आहे, सायक्लोस्टोमाटा, सायक्लोस्टोमाटा. हे काय, पायसेस, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज, मॅमेलिया. आपण इथं आहे. समजलं, बऱ्यापैकी समजलंय. हा चार्ट पाठ केल्याशिवाय आज आपण जायचं नाही. तुम्हाला कालच सांगितलं हे पाठ करून यायचं म्हणून. ठीक आहे, लक्षात आलंय. व्हिडिओ पॉज कर, पुसून घे, लक्षात राहील काय काय ते. ओके. ब्ल्यू पेन आहे का रे तुला? तर नाही असं आणलं पाहिजे आयुष्यपतच. लाल लाल पेन लवकर. आपण पहिला याची हेडिंग बघूयात. किंगडम, बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, आणि आपण शेवटी बघणार आहोत फायलम. बरोबर आहे. मग हे काय केलेलं माहिती आहे काय, थोडंसं आपल्याला सोपं जावं. सोपं काय जावं आपल्याला, आपण जे काल बघितलेलं काय काय जे आपण फायलम बघितल्यात, हे बघा, पोरिफेरा, निडेरिया, प्लॅटीहेल्मिंथिस, अस्कॅल्मिंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्मॅटा, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा. ठीक आहे, शेवटी काय कॉर्डाटा आहे. हे इकडनं आपण बघितल्यावर कळते. म्हणजे हे काय सर आता बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे काय, ऑर्गनायझेशन म्हणजे काय असते, संस्था थोडक्यात. म्हणजे तुम्ही तुमचं ऑर्गनायझेशन कसं झाले समजलं, म्हणजे तुम्ही कसं बनलाय, कळालं. मग त्यांनी काय केले, काल आपण बघितलेलं बघा 5 डिफरन्सिएशनचे पॉईंट. काय काय बघितलेलं लक्षात आहे कोणाच्या, बॉडी ऑर्गनायझेशन पहिल्यांदा, त्यानंतर आणि कोण आहे बॉडी सिमेट्री दुसऱ्यांदा बघितलं आपण, तिसरं कुठलं होतं, जर्म लेअर होतं काय. मग काय सांगाल दुसरं, बॉडी कॅव्हिटी, चौथं जर्म लेअर आणि सेगमेंटेशन. एक जरा लक्ष द्या की रे, आपल्याला काय बघायचं माहिती आहे काय, ते जे आपण 10 फायलम बघितलेले त्या फायलममध्ये 5-5 वाक्य बघायचे आहेत. काय काय, त्याची बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे, त्याचं बॉडी सिमेट्री कसं आहे, त्याचं बॉडी कॅव्हिटी कशी आहे, त्याचं जर्म लेअर कसं आहे, आणि त्याचं कळालं मी काय म्हणायला लागलं ते. मग सर हे नेमकं काय, ह्या शब्दाचा तुम्हाला मी पहिला अर्थ सांगतो, मग तुम्हाला चार्ट समजेल. समजलं. बॉडी ऑर्गनायझेशन ह्याचा अर्थ काय असतो, बॉडी ऑर्गनायझेशन 2 प्रकारची असते. एक म्हणजे सेलपासून तयार झालेली बॉडी, कशी, सेलपासून डायरेक्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण मल्टी सेल्युलर बघायला लागलोय, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम विदाऊट सेल वॉल बघायला लागलोय. कळलं. ह्याच्यामध्ये काय असणार, एखादा प्राणी, आता 10 फायलम बघायला लागलोय, ह्या 10 फायलममध्ये काही जण असे असणार आहेत त्यांच्यामध्ये सेल असणार आहेत. कोण, सेल आपण बघितले, सेल, टिश्यू, ऑर्गन. लक्षात आहे तुमच्या, काय लक्षात नाही. हे बघा, सेल एकत्र येऊन कोण होतात, टिश्यू एकत्र येऊन कोण तयार होतं, ऑर्गन. ऑर्गन एकत्र येऊन काय तयार होतं, एखादी पूर्ण सिस्टीम, आणि सिस्टीमपासून तयार होते आपली बॉडी. हे पण लक्षात ठेवा. बरोबर आहे. तर ह्यातलं फक्त सेलच असेल, सेलच्या पुढे बॉडी गेलीच नाही, सेलच्या पुढे एकत्र येऊन टिश्यू तयार झालेच नाहीत, तर त्याला म्हणायचं सेल ऑर्गनायझेशन. आता समजलं. बसा सगळेजण, बसा सगळेजण. काय काय सांगितलं बघा, जर सेलपासून तयार झाले असले तर कुठलं म्हणलं आपण, सेल्युलर ऑर्गनायझेशन. जरा लक्ष द्या, मी काय सांगितलं, पुढं काय जायचंच नाही, एवढंच बघायचं. कशापासून, सेलपासून.
त्याला म्हणायचं सेल्युलर ऑर्गनायझेशन. इथं लिहिले काय सेल्युलर ऑर्गनायझेशन. ओके, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन असं आहे ते. आणि जर सेल एकत्र आल्या कोण तयार होणार? टिश्यू एकत्र तर काय म्हणणार? ऑर्गन तर काय म्हणणार? आणि म्हणून इथे लिहिले बघा टिश्यू ऑर ऑर्गन ऑर ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. कळलं? म्हणजे तिथनं पहिलं तेवढं घ्यायचं, हे एक प्रकारचं आहे, आणि दुसऱ्यामध्ये टिश्यू ऑर ऑर्गन ऑर सिस्टीम ऑर्गनायझेशन. समजलं? त्यामुळे ह्या 10 मध्ये आपण काय बघणार? हे आहे का हे. समजलं? म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन 2 टाईप पडतात. सेल्युलर ऑर्गनायझेशन नाही म्हणा, बॉडी ऑर्गनायझेशन, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन सिस्टीम और ग्रेड ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन, सेल्युलर, टिश्यू ऑर्गन सिस्टीम. काय अवघड आहे? ह्यालाच म्हणायचं बॉडी ऑर्गनायझेशन. समजलं? सेकंड क्लासिफिकेशन कसं होतं? बॉडी सिमेट्री. कसं म्हणले? ह्या बॉडी सिमेट्रीची 3 पडतात. असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्रिकल, बायलॅटरल सिमेट्रिकल. मग सर नेमकं काय? हे बघा, आपण जर कोणाला पण कापलं तर जे सेम 2 तुकडे होत असतील तर त्याला म्हणायचं बाय. बाय म्हणजे किती? 2 प्लेनमध्ये होत असतं त्याला म्हणायचं बायलॅटरल. ते पण एका प्लेनमधनं. एका प्लेनमधनं म्हणजे काय? आता मला कापलं मधनं समजा, तर 2 सेम होणार तयार, पण इथून कापलं तर होणार आहे काय? मग ह्याला बायलॅटरल म्हणायचं नाही. कुठल्या तरी एका ॲक्सिसमधून गेल्यानंतर जर 2 तुकडे होत असतील तर त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्रिकल. फॉर एक्झाम्पल मला स्वतःचं मधनं बरोबर कापलं तर एक हात होणार आहे, एक पाय होणार आहे, मेंदू अर्धा होणार आहे, डोळे. समजलं? ह्याला म्हणायचं बायलॅटरल. कळलं? त्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण स्टारफिश घेऊयात. बघितलं स्टारफिश असा असतोय. ह्याला कुठनं पण कापा सेम टू सेम 2 होतात. मधनं कापलं तरी 2, इकडनं कापलं तरी पण 2, इकडनं कापलं तरी पण 2. त्याला म्हणायचं रेडियल सिमेट्रिकल. कसलं? बायलॅटरल म्हणजे एकातूनच कुठनं तर जाणार 2 होणार. का? जसं की फिश आहे, तुम्ही मासे खाता सगळेजण, माशाला बरोबर मधनं आपण कट केलं 2 होऊ शकतात. इकडे एक डोळा, इकडे एक, सगळं होऊ शकते. पण माशाला मधनं कट केलं 2 होऊ शकत नाहीत. 2 तुकडे होतात खरं सेम तुकडे होत नाहीत. तेच तिसरं उदाहरण घ्या काय तर तुम्ही आता. असिमेट्रिकल म्हणजे काय? कसं पण कापलं तर ते एक समान तुकडे होऊ शकत नाहीत. त्याला काय म्हणायचं? असिमेट्रिकल. कळलं? म्हणा असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्रिकल, बायलॅटरल सिमेट्रिकल. 5 वेळा म्हणा. व्हिडिओ चालू होते. हां, पाणी कोणाकडे? पाणी कोण आणलंय? नाही आणलं? हां, आणखी जा. आता म्हणा बॉडी सिमेट्री, असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्रिकल, बायलॅटरल सिमेट्रिकल. समजलं? हां, आता आपण तिसरं बघूयात. तिसरं कुठलं आहे? बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय हो? लक्षात आहे कोणाला? बॉडी कॅव्हिटी माहिती आहे? आता आपण जेव्हा तयार झालो, लहान आपण आईच्या पोटात असताना त्याला म्हणायचं एम्ब्रिओलॉजी, एम्ब्रिओ म्हणायचं. तर ह्याच्यामध्ये 3 लेअर होते. आपली स्किन आहे त्याला म्हणलो आपण एक्टोडर्म. कुठला डर्म? आणि आतल्या साईडला ऑर्गन होते आपले त्याला म्हणायचं एंडोडर्म. म्हणा एंडो म्हणजे आत, एक्टो म्हणजे बाहेर. म्हणा एंडो, एक्टो, एंडो, एक्टो. समजलं? आणि ह्याच्यामध्ये जी जागा होती, स्पेस होता, ह्याला म्हणायचं सिलोम. काय म्हणलं? किंवा जागा म्हणजेच कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी म्हणजे सिलोम. म्हणा बॉडी कॅव्हिटी और सिलोम. मग ज्याला ज्याला अशी मध्ये जागा होती, अशी पोकळी होती, त्याला म्हणायचं सिलोमेट. सिलोमेट कुठे गेलं? यू सिलोमेट और सिलोमेट.
म्हणा सिलोमेट, यू सिलोमेट. आणि त्याला मध्ये जागाच नाही आहे, डायरेक्ट असं एकत्र आहे, त्याला म्हणायचं असिलोमेट. असिलोमेट म्हणजे मध्ये ती कॅव्हिटी, कॅव्हिटी म्हणजे कोण, सिलोम नसणारे. सिलोम असणारे म्हणजे कॅव्हिटी असणारे सिलोमेट, सिलोम नसणारे असिलोमेट. आहे खरं विचित्र आहे तुमच्यासारखं, त्याला म्हणायचं सुडो सिलोमेट. सुडो म्हणजे खोटं खोटं. तुम्ही अभ्यास करताय बघा, एकतर अभ्यास करायचं किंवा अभ्यास करायचं नाही, दोन प्रकार असतात. तिसरा एक प्रकार असतोय अभ्यास करतेला दाखवायचं खरं अभ्यास, तसं हा तिसरा प्रकार. ह्याला सिलोम तर आहे खरं वेगळंच काहीतरी आहे. काय काय म्हणलो समजलं? त्याला म्हणायचं सुडो. सुडो ह्याचा अर्थ चुकीचा, सुडो ह्याचा अर्थ गंडवलेला. समजलं? हां, आता म्हणा असिलोमेट, सुडो सिलोमेट, यू सिलोमेट. हे काय आहेत म्हणा, बॉडी कॅव्हिटी और सिलोम. स्पेलिंग बोल जरा, असं काय LOM ना, स्पेलिंग चुकायला नको. म्हणा बॉडी कॅव्हिटी और सिलोम, असिलोमेट, सुडो सिलोमेट, यू सिलोमेट. समजलं काय काय ते? मग ह्याच्यावरून आपण हे केलेलं आहे बघा, किंगडम, त्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन तुम्हाला कळालं, सेल्युलर आहे किंवा टिश्यू ऑर्गन सिस्टीम आहे, बॉडी सिमेट्री, असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्रिकल, बायलेटरल सिमेट्रिकल आहे, बॉडी कॅव्हिटी, असिलोमेट, सुडोसिलोमेट किंवा युसिलोमेट. मग आता आपण काय केले, फायलम इथे लिहिलं सगळे. जसं की आता हे कसं वाचायचं बघा, जरा लक्ष द्या इकडं, ही इकडनं बघायचं आपण. फायलम जो पोळीफेरा आहे तो कसा आहे, त्याला काय आहे, असिलोमेट आहे. असिलोमेट म्हणजे काय, त्याला बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नाही. इकडं असिमेट्रिकल बॉडी आहे म्हणजे त्याला बॉडी कशी त्याची असिमेट्रिकल आहे आणि त्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे. समजलं? त्यामुळे चार्ट लक्षात राहिला आणि इथलं आपल्याला उदाहरण लक्षात राहिलं, इकडनं फक्त तिकडं बघायचं आणि ती 3 पॉईंट लिहायचे खाली, एवढं सोपं आहे. सेकंड थिंग, नायडेरिया. नायडेरिया कसं आहे बघा, असिलोमेट, सिलोमेट नाही आहे त्याला, मात्र त्याला रेडियल सिमेट्री आहे. इथं कशी होती, इथं रेडियल आहे. ह्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे, टिश्यू ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन आहे. प्लॅटीहेल्मिन्थिस कसं आहे, हे असिलोमेट आहे. त्यानंतर सिमेट्री कशी आहे, समजलं कसं करायचे, आता जर समजलं असेल. त्यानंतर अस्कॅलमेंथिसचं सुडोसिलोमेट आहे. बाकी ॲनिलिडा, आर्थोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्मॅटा, हेमिकॉडर्टा आणि कॉर्डाटा हे कसे आहेत, यू सिलोमेट, म्हणजेच ह्यांना सिलोम आहे, म्हणजेच ह्यांना बॉडी कॅव्हिटी आहे. सिमेट्री कसे आहे, बायलॅटरल आहे, टिश्यू ऑर्गन सिस्टीम आहे. कळलं? त्यामुळे तुम्हाला हे सगळं पाठ करायचं आहे. पेपरला असं सुद्धा विचारतात, व्हॉट इज बॉडी ऑर्गनायझेशन, तेव्हा तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे. पेपरला असं विचारतं बॉडी सिमेट्री म्हणजे काय, हे 3 टाईप एक्सप्लेन करायचे आहेत. पेपरला विचारलं बॉडी कॅव्हिटी सांगा, तर हे 3 सांगायचे आहेत आपल्याला. कळलं? फायलम तर आपण आधीच पाठ केलेत, फक्त हे सिस्टीममध्ये बसवलेत. कळलं? जरा इथं आपलं तुमचं ते 2 सगळं संपते. कुठलं बाकी तुमचं तुम्ही वाचून यायचं त्यातलं. जसं की पेज नंबर काढा तुम्ही, म्हटलं हे डिप्लोब्लास्टिक. डिप्लो म्हणजे 2 आणि ट्रिप्लो म्हणजे, मग सर ब्लास्टिक म्हणजे काय, ब्लास्टिक म्हणजे लेअर. जसं मग तुम्हाला मी सांगितलं 3 लेअर होते आपल्याला, हा एक्टो आणि हा एंडो, 2च असले तर ह्याला म्हणायचं डिप्लोब्लास्टिक. आणि एक्टो आणि एंडोच्या मधला म्हणजेच मिझोडर्म असला तर त्याला म्हणायचं ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लो म्हणजे म्हणा एक्टोडर्म, एंडोडर्म म्हणा 5 वेळा. आणि ट्रिप्लो म्हणजे 3, म्हणजे कसं असणार म्हणा, एक्टो, एंडो, मिझो. समजलं? म्हणजे हे जर्म लेअर पण झाले, तुम्हाला शिकवलं. आता हे मी 65 पानावर, ते तुम्ही वाचू शकताय. त्यानंतर 66 पानावर बॉडी कॅव्हिटी फॉर कंसात सिलोम लिहिलंय, मी तुम्हाला शिकवलं आता. यू सिलोमेट म्हणजे काय,
त्यानंतर आणि कुठलं घेतलं, सुडोसोलोमेट म्हणजे काय आणि असोलोमेट म्हणजे काय ते पण झालं. बॉडी सेगमेंटेशन एक राहिलं याच्यामध्ये, ते पण त्यात होते थोडं ॲक्च्युली, सिमेट्री म्हणजे ते होऊन जाते. समजलं. त्यामुळे 66 पानापर्यंत आपलं झालेलं आहे. टाईम किती झाला? अजून थोडं घेऊया आपण, एक 2 फायलम घेऊन थांबतो वाटल्यास, म्हणजे उद्याचा लोड कमी होते. व्हिडिओ थांबव 2 मिनिट. पटकन डायग्राम काढ स्पॉन्जची. खालची झालं. बस आता 5 मिनिट तेवढाच ब्रेक होता. दररोज दिवाळी ज्यांना सगळं पार्ट आहे दोन्ही चार्ट त्यांनी बोलू शकता, काय अडचण नाही माझी. बोलला की तुम्हाला मी समजणार की तुम्हाला सगळं येतं आहे, मग तुम्ही सांगू शकताय. नसलं तर टाम्यागत, टाम्या येऊन टाम्या कुत्र्याचं जा की पटकन. हे थांब 1 मिनिट. हे कुठं आहे माईक दुसरा? हां. Phylum Porifera. First, these animals are with simplest body plan and are called as spawns. They bear numerous spores on their body. Those spores are called as ostia and oscula. Ostia and oscula. सेंद्रिय प्राणीसंघ हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑलस्का म्हणतात. आणि मग बोल म्हणजे तुम्ही दोघे सगळं सांगा. हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना ऑस्टिया आणि ऑलस्का असं म्हणतात. These are aquatic animals. Most of them are marine and few are freshwater dwellers. हे जलवासी प्राणी असून त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या प्राण्यात आढळतात. Most of the animals have a symmetrical body. बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते. These animals have special type of cell collar cells. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे सर्व प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. These animals are always attached to substratum, hence do not show locomotion. Hence they are referred as sedentary animals. हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्तनबद्ध प्राणी म्हणतात. Their spongy body is supported by spicules or spongin fibers. Spicules are made up of calcium carbonate or silica. यांच्या स्पंजसारख्या शरीरास कंटिकांचा किंवा स्पॉन्जिसच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. These animals feed upon small organisms taken in their body along with water. Water is taken in through ostia and given out through oscula. यांच्या शरीरात घेतलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते व ऑलस्का नावाच्या छिद्राद्वारे बाहेर सोडले जाते. These animals reproduce by budding and asexual method and or by sexual method. Besides, they have good ability of regeneration. त्यांचे प्रजनन मुकलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा आणि लैंगिक पद्धतीने होते. त्याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते.
Examples: Sycon, Euspongia, bath sponge, Hyalonema, and Euplectella. उदाहरणे: सायकॉन अंघोळीचा स्पंज, हायलोनिमा, युप्लेक्टिला. झालं. थांबायचं तुम्ही. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे काय, फायलम पोरीफेरा जो होता पहिला फायलम बघतोय आपण, आपल्याला 10 लक्षात ठेवायचे आहेत. 10 गुणिले 5-5 वाक्य लक्षात ठेवायचे आहेत. काय करायचं आहे, प्रत्येकाचे 5-5 वाक्य लक्षात ठेवायचे आहेत. अनलेस नंतर आपल्याला त्याशिवाय पर्यायच नाही. कारण सगळ्यात पहिलं आपण मगाशी बघितलेलं ते सांगितलेलं सेल ऑर्गनायझेशन, सेल्युलर आहे त्यांचं. पेज नंबर 66 काढा. त्यातलं पहिलं होतं पोरीफेरा. बॉडी ऑर्गनायझेशन आहे सेल्युलर, म्हणजे हे काय करायला आहेत, यांचं ऑर्गनायझेशन टाईप कुठला आहे, सेल्युलर ग्रेड. बॉडी सिमेट्री कशी आहे त्यांची, असिमेट्रिकल बॉडी. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी कशी आहे, असिलोमेट, म्हणजे त्यांना सिलोम नाही. 3 वाक्य तर झालीत. काय अवघड आहेत, नाही. दुसरी जरा लक्ष द्या काय चाललंय. त्यानंतर ह्याचं नाव कसं पडलं सांगतो तुम्हाला मी. पोरीफेरा. पोरी इज द ग्रीक वर्ड विच मीन्स पोअर्स. पोरी ह्याचा अर्थ पोअर्स असणारी. पोअर्स म्हणजे मराठीत छिद्र असणारी. कळलं. हे कसे आहेत, स्पंज सारखे आहेत, स्पॉन्ज आहेत. हे स्पंजला काही छिद्र असतात, तसे ह्याला पण सगळे अंगभर छिद्र आहेत. आणि या छिद्राला आपण ऑस्टिया असं म्हणतो. काय म्हणतो, त्याचे ऑर्गन बघितलं म्हणा. ऑस्टिया, ऑस्क्युलम, कॉलर सेल, ऑस्टिया, ऑस्क्युलम, कॉलर सेल. हे त्याची 3 पार्ट आहेत, ऑस्टिया, ऑस्क्युलम, कॉलर सेल. कळालं. पहिले 3 वाक्य लक्षात राहिले तुम्हाला. कसं आहे ते, असिमेट्रिकल आहे, असिलोमेट आहे आणि सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. हे 3 राहिले शब्द. चौथा शब्द त्याचे कुठले कुठले बॉडी पार्ट आहेत सांगा. ऑस्टिया, ऑस्क्युलम आणि कॉलर सेल असे हे आहेत. 5वं हे जे ऑस्टिया आहे ह्याच्यातून ते पाणी सगळं घेतंय, ह्याच्यातून पाणी घेतंय. म्हणजे ऑस्टिया म्हणजे त्याचं तोंड आहे आणि ऑस्क्युलम म्हणजे काय, हे आहे बाहेर जायचा मार्ग आहे. इथनं खायचं आणि इथनं उलटा आहे आपलं, खालनं खातं आणि वरनं. ओके. ऑस्टियम इज अ माउथ, ऑस्क्युलम इज अ ॲनस. फॉर दॅट पोरीफेरा. समजलं काय सांगितलं ते, हे झालं. त्यानंतर हे जे ऑस्टिया आहेत, हे ऑस्टिया कशापासून तयार झाल्यात, कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झाल्यात. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय, कॅल्शियमचा एक प्रकार लक्षात ठेवा. अंड्याच्या वर कसं असते तसं ते कॅल्शियम कार्बोनेटचा एक भाग असतो. तरी तुमच्या पुस्तकाच्या ह्यानं जातो मी. पहिलं वाक्य तुम्हाला कळालं, हे स्पॉन्ज आहेत, त्याला ऑस्टिया आणि ऑस्क्युलम असतात. हे पाण्यामध्ये राहतात, मरान वॉटरमध्ये राहतात, साध्या पाण्यात पण आणि खाऱ्या पाण्यात पण राहतात. ह्याला कॉलर सेल असतात वेगळ्या प्रकारचे. त्यानंतर हे कुठं चिटकलेले असतात, सबस्ट्रेट म्हणजे कशाला पण चिटकून राहिलेले असतात. आणि चिटकून राहिल्यामुळे त्यांची हालचाल होईल काय, होणार नाही. हेन्स दे डू नॉट शो लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे हालचाल. हेन्स दे आर हालचाल न करणारे म्हणजे झोपून राहणारे, त्यालाच म्हणायचं सेडेंटरी. कळलं. बाकी काय, ऑस्क्युलममधनं पाणी घेतात, सॉरी ऑस्ट्रियामधून घेतात आणि टाकून देतात ऑस्क्युलममधनं. रिप्रोड्यूस बाय बडिंग. हां दादा. हो. स्पॉन्जेज युस्पॉन्जिया, त्यानंतर सायकॉन, त्यानंतर हायलोनेमा आणि युप्लेक्टिला. हे त्याची उदाहरणं आहेत. उदाहरण पाठ करायची, पेपरवर होतात. सायकॉन कशाचं उदाहरण आहे तेव्हा सांगता यायला पाहिजे, पोरीफेरा. किंवा 4 पैकी कुठलं उदाहरण तुम्हाला, हे कशाचा पार्ट आहे विचारलं की तुम्हाला काय यायला पाहिजेत, फायलम पोरीफेरा. समजतंय. दुसरं आपण बघत आज 2 घेऊन थांबणार लगेच. हां, सेकंड आहे फायलम कोलेंटरटा और नायडेरिया. हां. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज. लक्षात आले. हे सगळे शब्द पाठ करायचे तुम्हाला. आपण जे बघितलं पोरीफेराचं सगळं 8-10 वाक्य बघितलं. हे 8 आणि ते 3, 5 वाक्य तुम्हाला कुठली पण आली तरी बसेल. उदाहरण मात्र सगळे यायला पाहिजे. ठीक आहे. पुढं
Body of these animals is cylindrical or umbrella like. If it is cylindrical, it is called as polyp, and if it is umbrella like, it is called as medusa. निडारिया प्राणीसंघ या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक आणि छत्रीच्या आकाराचा शरीर असेल तर छत्रिक म्हणतात. Most of these animals are marine, only few are freshwater dwellers. हे बहुतेक समुद्रात आढळतात तर काही मोजके प्राणी गोड्या पाण्यात आढळतात. Body of these animals is radially symmetrical and diploblastic. यांचे शरीर अरीय, सममित आणि द्विस्तरीय असते. Nidoblast bearing tentacles are present around the mouth. Tentacles are useful for capturing the prey, whereas nidoblast inject the toxin in the body of prey. यांच्या मुखाभोवती दंडपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो, तर दंशपेशी भक्ष्यांच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात. यांचा संरक्षणासाठीही उपयोग होतो. Examples: Hydra, Adamsia, sea anemone, Physalia, Portuguese man of war, Aurelia, jellyfish, corals. उदाहरणे: जलव्याल, सी समुद्रफूल, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, जेलीफिश, प्रवाळ इत्यादी. हां, तर नायडेरिया म्हणजे काय घेतलेलं आहे त्याने, तर बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सिलेंड्रिकल म्हणजे गोल आकार आहे. लक्षातच ठेवायचं, नायडेरिया म्हटलं की तुमच्या डोक्यात पहिला सिलेंडर यायला पाहिजेत आणि दुसरा यायला पाहिजे छत्री. काय यायला पाहिजेत? जर सिलेंडरसारखा आकार असेल तर त्याला म्हणायचं पॉलिप. काय म्हणायचं? आणि छत्रीसारखं असेल तर काय म्हणायचं? मेडुसा. हे मग सर काय नेमकं? हे ग्रीक वर्ड आहेत. सिलेंडरला तिकडे पॉलिप म्हणतात, सिलेंडरसारखा आकारला. आणि जर अम्ब्रेलासारखा असेल, अम्ब्रेला म्हणजे छत्रीसारखा, त्याला मेडुसा असं म्हणतात. दोन प्रकारचे असतात. दुसरं काय, जास्तीत जास्त खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात. तुम्हाला इथे सापडतात, जसं की आपण म्हणतो बघा स्टारफिश सापडला, आपण बरंच यूट्यूबला बघत असतो, ते असं चाललेलं असते ते, बरोबर आहे. तर बॉडी ऑफ दिस ॲनिमल शोज रेडियल सिमेट्री. मगाशी सांगितलं कुठनं पण कापडात त्याचे दोन भाग होतात, म्हणून त्याला स्टारफिश लक्षात ठेवायचे, म्हणजे लक्षात राहते. ओके, डिप्लोप्लास्टिक आहे. तर दुसरा शब्द लक्षात ठेवायचा, मगाशी कसं आपण ऑस्ट्रिलियम आणि कॉलर सेल लक्षात ठेवलं, तसं इथं लक्षात ठेवायचे नायडेरिया, तसं नायडोब्लास्ट. ओके, म्हणजे नायडोब्लास्ट काय आहे? नायडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. टेंटॅकल म्हणजे काय? त्याच्या तोंडाभोवतीचा एक भाग आहे टेंटॅकल म्हणजे. कळलं? ते काय करते माहिती काय, मग पाण्यात असं थांबलेलं असते आणि समोरून काही चाललं की नाही त्याला लावते. ते टोच आहे समजा त्याची काहीतरी, असं समोरच्या लावते, असं चिटकलं ते की त्या नायडोब्लास्टमधलं जे विष आहे ते ह्याच्यात जाते आणि हे लगेच मरते. मेल्यावर लगेच खाऊन टाकायचं. काय काय म्हणलो मी? कळालं? नायडोब्लास्ट असतात कशामध्ये? म्हणा टेंटॅकल. टेंटॅकलमध्ये कोण आहे? नायडोब्लास्ट. कळालं? हे नायडोब्लास्ट काय करते, समोरून एखाद्याचा भक्षक चालला की त्याला पहिला असं टोचायचं, इंजेक्ट करायचं त्याला. असं इंजेक्ट केल्यानंतर काय होतंय, ह्याच्यातलं विष सगळं त्याच्यामध्ये उतरते आणि ते मरते. मग सर हे माझ्या विषयानं मी मरत नाही, कारण माझ्या विषयानं ही मरणार. समजायला लागले मी काय म्हणालोय? दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टेंटॅकल. कळालं? टेंटॅकल का महत्वाचं आहे? इंजेक्ट करण्यासाठी. त्याच्या आत कोण आहे? नायडोब्लास्ट. आणि ते पॉयझन काय करणार? त्याच्यातनं सोडणार. समजायला लागले जरा जरा? त्यामुळे हे व्हेरी इंटरेस्टिंग आहे, जरा इंटरेस्टनं करा. उदाहरणं काय काय आहेत? हायड्रा आपण बघितलेलं हे रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये, हायड्राचं उदाहरण. ओके, त्यानंतर दुसरं काय आहे? स्टारफिश कुठे गेलं का? जेलीफिश घेतले त्याने. ऑरेलिया, जेलीफिश, फायसेलिया, त्याचं काय काय दुसरी नावं सांगितले त्यांनी सगळी. ती सगळी नावं पाठ करायची तुम्हाला ॲट एनी कॉस्ट. समजते? कारण त्याच्यावरनं हे उदाहरण कशाचं विचारलं की तुम्हाला सांगता यायला पाहिजे. कशाचं आहे? नायडेरियाचं आहे. कळलं? इथं आपण आज थांबूयात. प्रत्येकानं सगळं 2 चार्ट सांगायचे मला आणि बाहेर जायचं. व्हिडिओ थांबव.